वीरांगना राणी दुर्गावती बहिराम खान अकबराला घेऊन थेट दिल्लीस गेला. बहिराम खान आणि अकबराने मिळून खाली ग्वाल्हेरपर्यंत सर्व बंडखोर प्रदेशांना पुन्हा अंकित केले. लवकरच बहिराम खानाचे आणि अकबराचे पटेनाचे होऊन अकबराने सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेऊन सन 1560 तेव्हा बहिराम खानाने अकबराविरुद्ध बंड केले. परंतु त्याचा पराभव झाला. अकबराने तरीही त्यास जीवे न मारता मक्केस धाडून दिले. पण वाटेतच बहिराम खानाच्या एका जुन्या शत्रूने त्यास ठार मारले. इसवी सन 1564 गोंडवनातील नावाजलेल्या स्वतंत्र रजपूत राजा वीर नारायण याचवर अकबराने स्वारी केली. राजा वीर नारायण अल्पवयी होता, पण त्याची आई राणी दुर्गावती हिने शरण न जाण्याचे ठरवून अकबराच्या बादशाही चतुरंग सैन्याशी युद्ध ठाणले. त्या शूर हिंदू राणीने शक्यतोवर बादशहाच्या सैन्यास पुढे सरकू दिले नाही. आपल्या राजदुर्गात सशस्त्र झुंज देत तिने आपल्या हिंदू स्वातंत्र्याचे रक्षण केले. शेवटी जेव्हा अकबराच्या अनेक पटीने मोठ्या असलेल्या सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही असे तिला वाटले, तेव्हा तिने काय केले? शरण गेली, स्त्री म्हणून क्षमेची भिक्षा मागितली, किंवा इतर काही राजपूत स्त्रियांनी अधूनमधून केले तसे अकबराकडे राखी धाडून मला भगिनी माना आणि जीवदान द्या अशी हताशनी कोडगी लगट केली. नव्हे, मुसलमानांच्या हाती पडलेल्या हिंदू राजस्त्रियांच्या शिलाची लांडगीतोड करून ते राक्षस कशी निर्लज्ज आणि निर्दय चिरफाड करतात ते शेकडो उदाहरणावरून ठाऊक असलेल्या त्या वीरांगना दुर्गावती राणीने तसे काही एक न करता शेवटच्या पेटलेल्या रणकुंडातच आपल्या अनेक सहकारी स्त्रियांसह देहाचा होम केला. तरीही राजा वीरनारायण यानेही मुसलमानांशी लढाई चालूच ठेवली, पण शत्रूच्या प्रचंड बलापुढे काही कालानंतर लढणे त्याला अशक्य होऊन बसले. शेवटी त्याचे राज्य मोगल राज्यास जोडण्यात आले. अकबराने नंतर राजपुतातील लवचिक स्वभावाचे जे राजे आढळले आणि मुसलमानांची पिढ्यानपिढ्या लढण्याचा ज्यांना उबग आलेला होता, अशा काही हिंदू राजांशी अत्यंत स्नेहाचे आणि त्यांना मोगल साम्राज्यात गौरवाने वागविले जाईल अशा अभिवचनांची मिठास बोलणी चालू केली. या अकबराच्या धोरणाला अनुकूल असताही हे लवचिक राजपूत राजे चित्तोडच्या राण्याचा परंपरागत बाणेदारपणा पाहून पुन्हा पुन्हा आपल्या मोगल सत्तेशी स्नेहसंबंध जुळवण्यास कचरतात, लाजतात आणि चित्तोडचे महाराणा तर आपले अस्तित्व मान्य करण्यास कट्टर विरोध करण्याचे सोडत नाहीत. असे पाहून अकबराने प्रथमतः चित्तोडचाच पिच्छा पुरवण्याचे योजिले. पण काही केले तरी सामदामाने चित्तोड आपले स्वातंत्र्य गमाविण्यास सिद्ध होत नाही हे पाहून सन 1567 अकबराने चित्तोडवर स्वारी करून त्यास वेढा दिला. त्यावेळी बाबराशी लढलेल्या विख्यात राणा संगचा मुलगा उदयसिंह हा चित्तोडचा राणा होता. परंतु त्याचे अंगी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा लेश सुद्धा नसल्याने तो राणावनात पळून गेला. पण चित्तोडची सारी राजसत्ता त्याच्या ज्या एका नायकिनीच्या हातात एकत्र झालेली होती, तिने साऱ्या राजपुतात पराक्रमाचे स्फुरण संचरविले. चित्तोडच्या मोठमोठ्या सरदार जयमल्ल, पट्ट आणि इतर राजपूत पुढाऱ्यांनी उदयसिंह पळून गेला तरी मोगलांशी तुंबळ युद्ध चालू ठेविले. पुढे जयमल्ल आणि पट्ट हे दोघे रणात राजपुतांची हिंदू वीरजाती अधिकच चिडून उठली. सर्व सैनिकांनी रणात प्राणावर उदार होऊन एकच हर हर महादेव केला. मुसलमानांच्या मुंडक्याच्या राशी पडल्या. त्या रणनिकरात आपले राजपूत योद्धे बहुतेक कापले गेले असे दिसतात. चित्तोडच्या वीर परंपरेप्रमाणे सर्व राजपूत स्त्रियांनी आधीच रचलेली प्रचंड चिता पेटवून दिली आणि आपल्या स्वधर्माचा जयजयकार करीत जीवावर उदार होऊन मुलालेकरांसुद्धा तटावरून त्या चितेत पटापट उड्या घेतल्या. हिंदू वीरांगना भस्म होऊन गेल्या, पण दुष्ट मलेच्छांचा त्यांनी स्वतः स्पर्श होऊ दिला नाही. हा चित्तोडचा तिसरा जोहर होय. पण हिंदू पक्षात एवढा हाहाकार उडालेला पाहूनही आजच्या लाचार हिंदू इतिहासकारांनाही जो परम उदार हिंदू मुसलमानाच्या एकीसाठी तळमळणारा, हिंदूंना पूर्वी कोणत्याही मुसलमानी राजाने वागविले नसेल इतक्या उदारतेने वागविणारा केवळ मुसलमानी रामराजाच असा जो मोगल बादशाह वाटतो, तो हिंदूमध्ये हाहाकार उडवून देणारा एक अकबर हाच होय.
परंतु चित्तोडच्या स्त्री पुरुष बालकांच्या ह्या हत्याकांडानेही समाधान न पावलेल्या अकबर चित्तोडच्या रक्तबंबाळ नगरात शिरून जे उरलेसुरले हिंदू नागरिक आक्रांत करीत होते त्या सर्व हिंदू पुरुषांची आणि ध्यानात ठेवा, हिंदू स्त्रियांचीही त्याने सरसकट कापाकापी केली. 30 सहस्र राजपूत हिंदू या एका चित्तोडच्या युद्धात मृत्युमुखी पडले. नंतर माणसांप्रमाणे चित्तोडचे दगडधोंडे इत्यादी निर्जीव पदार्थ हे मुसलमानांचे शत्रूच आहेत असे वाटून की काय, त्या राक्षसी विध्वंसकाने बादशाह अकबराने हिंदूंची देवळे, मंदिरे, राजवाडे, घरेदारे इत्यादी उभे दिसेल ते धडाधड पाडून मातीला मिळवून दिले. चित्तोडच्या नगरदेवीच्या देवळाचा, मूर्तीचा आणि सर्व परिसराचाही तसाच विनाश करून तेथील नगारे, दिवे, दुधंबी, नौवती, दागिने, द्वारे इत्यादी सर्व प्रचंड वा मूल्यवान हिंदूप्रिय पदार्थ तिकडे आग्र्यास धाडून दिले. चित्तोडच्या हिंदू राजधानीच्या अशा अमानुष नायनाटाने त्याची धर्मोन्मत्त पिपासा थोडीशी शांत झाल्यावर तो मुस्लिम बादशाह अकबर त्या सत्कृत्याने स्वतःच गाझी म्हणवीत दिल्लीस परत गेला. आणि इकडे ह्या आपल्या राजधानीच्या आणि राजाच्या विध्वंसाचा प्रतिशोध घेता न आल्याने 4 वर्षे रानावनात भटकत राहिलेला राणा उदयसिंह राजभ्रंशाच्या दुःखाने सन 1572 मरण पावला. हिंदू कुलभूषण राजा प्रतापसिंह उदयसिंहाचा मुलगा राणा प्रतापसिंह तो लगोलग चित्तोडच्या अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक सिंहासनावर बसला. तथापि झाडून साऱ्या जातिवंत राजपुतांच्या हृदयातील धर्मवीरत्वाचे नि अदम्य पराक्रमाचे सिंहासनच त्याला अर्पिले गेल्यामुळे तो राणा प्रताप एखाद्या सत्य राणा प्रतापाप्रमाणेच सिंहासनाधीश्वर शोभू लागला. तो राणा राजपुतांचा परंपरागत राणेपणाचा बाणा प्राण गेले तरी न सोडणारा असाच निघाला. अनेक यातना सोसून त्याने अकबराशी अपमानास्पद मित्रत्व न करता त्या अत्यंत प्रबल मुस्लिम बादशहाचे स्वधर्म स्वातंत्र्यासाठी शत्रुत्व करणेच भूषणास्पद नि हिंदू जीवनाचे नि हिंदू नृपत्वाचे खरे साफल्य आहे असे तो मानता झाला. त्याने मुसलमानांच्या हाती चित्तोड नगर पडलेले असल्यामुळे इतर नगर ग्रामातून आपली फिरती राजधानी त्या संकटकालात आपल्या समवेत भटकवीत नेली आणि मुस्लिम सैन्याच्या सत्तेखालून हळूहळू पुष्कळ प्रदेश मुक्त करून स्वतःचे एक जीवास जीव देणारे सैन्यही उभारले. त्याच्या ह्या काळातील पराक्रमाचे आणि रणप्रसंगाचे वर्णन रोमहर्षक असताही स्थलाभावी येथे देता येत नाही. शेवटी त्याचा प्रभाव इतका वाढला की प्रत्यक्ष अकबरालाच आपले बादशाही सैन्य राणा प्रतापाचा नायनाट करण्यासाठी धाडावे लागले. त्यावेळी अकबरास शरण गेलेला जयपूरचा राजा मानसिंगनी बाटलेला राजपूत सरदार महाबत खान ह्या सरदारांसह स्वतः राजपूत सलीम हा अकबर बादशहाचे आज्ञेवरून राणा प्रतापवर चालून गेला. ह्याच वेळी ती अत्यंत निकराची गाजलेली हळदीघाटाची लढाई झाली. लढण्याच्या आवेशात राणा प्रतापने आपला घोडा सरळ सलीमच्या हत्तीवर घातला आणि त्या इतिहास प्रसिद्ध चेतक घोड्यानेही न डगमगता सलीमच्या हत्तीच्या सोंडेवरच झेप घेऊन आपल्या टाचा रोविल्या. बिजलीच्या चमकेप्रमाणे एका क्षणात सलीमच्या कंठाच्या इतक्या जवळून राणा प्रतापचा तेजस्वी खड्ग चमकून गेला. इतका जवळून की सलीमला अंधेरीच यावी आणि त्याने मागे घ्यावे. आपल्या वारातून शत्रू निसटला असे पाहताच क्षणार्धात राणा प्रताप घोडा परत घेऊन पुन्हा रणांगणात घुसून दिसेनासा झाला. राणा प्रतापसिंह या अनिर्णित लढाईतून जो निसटला तो त्याच्या समवेत त्याच्या इतक्याच निकराने आणि त्याच्याच ह्या पराक्रमानेच उद्युक्त झालेल्या चित्तोड राज्यातील सहस्रावधी राजपूत वीरांच्या समूहासह साऱ्या मेवाडभर मुसलमानांचा नायनाट करीत वृक्कयुद्धात
गनिमी काव्याचा धुमाकूळ घालीत चालला. एक चित्तोडनगर तेवढे सोडून त्याने मेवाडचे सारे राज्य स्वतंत्र केले. शेवटी राणा प्रतापने आपली फिरती राजधानी उदयपूर येथे स्थिरस्थावर केली. ती मात्र शेवटपर्यंत अकबराच्या हाती पडली नाही. अकबराने राणा प्रतापशी मैत्री करण्याचेही अनेक धूर्त प्रयत्न केले, पण राणा प्रताप काही केल्या त्यांना बळी पडला नाही. त्यांच्या राजवटीत इतके अद्भुत रोमहर्षक स्वदेशाभिमान आणि स्वधर्माभिमान यांनी रसरसलेल्या आणि सामान्य मेवाडी राजपूत नागरिकांपासून तो त्या मेवाडच्या अलौकिक महाराण्यांपर्यंतच्या कृत्यापर्यंतचे प्रसंग घडलेले आहेत की त्यांचे आमच्या हिंदू तरुणांनी रामायणातील किंवा महाभारतातील वीरोत्तमाच्या आख्यानाप्रमाणे धर्मबुद्धीने पाठांतर केले पाहिजे. सदैवाने राजपूत वीरभट्टाचे असे रसरसलेले रासो अगदी भूषण कवीच्या काळापर्यंतचे अद्यापि उपलब्ध आहेत. त्यांना माध्यमिक शाळांतून तरी अपरिहार्य वाचनीय पुस्तके म्हणून नेमले गेले पाहिजे.